सीमावादाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारने अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे. 29 जूनपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक घ्यावी अशी नेत्यांची मागणी असताना महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे यावर बोलणे शक्य नसल्याचे सांगितले. बेळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सीमावादाबाबत अधिक बोलण्यास त्यांनी नकार देत या विषयावर मी काहीही बोलणार नाही, मात्र सीमा भागातील मराठी बांधवांच्या हितरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. नाही, महाराष्ट्र एकीकरण समितीचे तुम्ही आता बघितलं जवळजवळ 30-40 लोक मला भेटले आणि त्यांची भूमिका अशी होती की सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचं निवेदन त्यांनी मला दिलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मिटिंग लावली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी 29 तारखेपर्यंतची अट घातली होती, नाहीतर आम्ही आंदोलन करतो अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. तर मी सुद्धा मराठी भाषा मंत्री आहे महाराष्ट्र राज्याचा, त्याच्यामुळं या संपूर्ण सीमा भागामध्ये असलेल्या मराठी भाषिकांबद्दल आम्हाला 100% आत्मीयता आहे आणि आम्ही 100% त्यांच्यासोबत आहोत. परंतु 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची 23 की 25 तारखेपर्यंत विधान परिषदेची आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. तर मी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना आश्वस्त केले की तुम्हाला आंदोलन करण्याची काही आवश्यकता नाही. मी मुंबईला गेल्यानंतर त्यांच्या ज्या 2 मागण्या होत्या ती म्हणजे माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक लावावी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बैठक लावावी. या दोघांनाही मी विनंती करेन आणि त्याच्यामध्ये ती बैठक लावण्याच्या दृष्टीनं त्यांचा मीडिएटर म्हणून भूमिका बजावेन अशा पद्धतीचं त्यांना सांगितल्यानंतर त्यांचं समाधान झालेलं आहे. आणि दुसरी त्यांनी एक मला जाणीव करून दिली की ह्या सगळ्या लढ्यामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब पूर्वीच्या काळात ज्यावेळी शिवसैनिक म्हणून होते त्यावेळी देखील सीमा भागासाठी त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे आणि म्हणून शिंदेसाहेबांनी आम्हाला वेळ द्यावा, आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे ही त्यांनी एक मागणी केली. आणि मी त्यांना आश्वस्त केलं की दोन्ही नेते जे महाराष्ट्राचे आहेत, एक भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत आणि जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब जे ह्या लढ्यामध्ये स्वतः होते, या दोघांशीही मी भेट घालून देईन आचारसंहितेनंतर अशा पद्धतीचे त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि म्हणून सध्या त्यांनी ते आंदोलन स्थगित केलेलं आहे. विरोध करतात त्यांनी कर्नाटकाचा म्हणजे त्यांनी कन्नड सक्ती करतात म्हणून हे तुम्हाला सांगितलं, त्याच्याबद्दल कर्नाटक सरकारबद्दल काय मत? नाही, मी सरकारबद्दल काहीच बोलायला इकडे आलेलो नाही. सरकारनं काय भूमिका घ्यावी, कशा पद्धतीने घ्यावी हा सरकारचा जो सरकार चालवतो त्याचा प्रश्न आहे. आम्ही आमची भूमिका त्यांनी महाराष्ट्राशी निगडीत असलेली लोक म्हणून आमच्याकडे जी भूमिका मांडलेली आहे ती महाराष्ट्र सरकारकडे मांडण्याची भूमिका ही माझी भूमिका आहे. त्याच्यामुळं आपल्याला जर माझ्या तोंडातनं काहीतरी कर्नाटक सरकारबद्दल किंवा अन्य असं माझं काय, कर्नाटक सरकारला जे काय वाटतं कर्नाटक सरकार करतंय, आमच्या सरकारला जे काय वाटतं आम्ही करतोय, सिंपल. महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करते का? म्हणजे तज्ञ समितीची मीटिंग होत नाही, प्रत्येक वेळेला नाही, या संदर्भातच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही शंका होत्या. तर मी त्यांना स्पष्टपणानं सांगितलं की याच्या पुढे तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. जे कोण उच्च समितीचे मंत्री महोदय त्यांच्याशी बैठक लावून देण्याची जबाबदारी माझी. आणि सुरुवातीला त्यांना जी मुख्यमंत्री महोदयांची आणि उपमुख्यमंत्री महोदयांची भेट पाहिजे ती मी आचारसंहिता संपल्यानंतर 100% त्यांची भेट घालून देईन. आणि आता देखील मी जाहीरपणानं सांगतो की आचारसंहिता संपल्यानंतर त्याच्या पुढच्या 15 दिवसात ते नक्की मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील आणि उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलतील. साहेब, शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी या ठिकाणी उद्रेक निघाला होता. त्यावेळी शिंदे साहेबांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाशी संपर्क साधून इथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती. त्यानंतर त्यावेळेचे तत्कालीन इथले मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासोबत दोघांच्यासोबत अमित शहाजींनी एक बैठक दिल्लीमध्ये बैठक झाली. त्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या होत्या. दोन्ही त्या दोन्हीकडे समिती नेमण्यात यावं. या सीमा भागातले जेव्हा वादग्रस्त भाग जो समजला जातो या ठिकाणी दोन्ही भाषिकांमध्ये कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होऊ नये या प्रकारचे काही संदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली. कर्नाटक सरकार अजून त्या बाबतीत लक्ष घालायला तयार नाही. त्याच्यामध्ये परंतु एक महत्त्वाचा मुद्दा, आपले जे नेमलेले जे समन्वय मंत्री आहेत ते कधीही बेळगावला आलेले नाही लोकांशी. आज तुम्ही आला खरोखर चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही 8 डिसेंबर 2024 देखील असा उद्रेक निघालेला मुंबईमध्ये आपण म्हटलं होता मला बेळगावकरला जायचं आणि भेटायचं आणि बोलायचं आणि आज तो दिवस उजाडला मला वाटतं. पण हे समन्वय मंत्री एकदाही येत नाही. याच्यामध्ये मराठी भाषिकांच्या मनामध्ये कुठेतरी उदासीनता दिसून येते. नाही, याच्यामध्ये आता मगाशी जो प्रश्न विचारला की कर्नाटक सरकारची भूमिका काय, आता कर्नाटक सरकारची भूमिका काय हे सांगण्यासाठी मी अजिबात इथं आलो नाही. पण मी कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांना नक्की विनंती करेन, महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मी त्यांच्याकडे वेळ मागेन, सन्मानपूर्वक वेळ मागेन, आदरानं वेळ मागेन
आणि माझ्या लोकांना ज्या काही अडीअडचणी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये देखील तुम्ही काही मार्ग काढले पाहिजे या संदर्भातली विनंती करेन ना. शेवटी ही लोकशाही आहे. मी जरी महाराष्ट्र राज्याचा मंत्री असलो तर मी कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करू शकतो. आणि आज कर्नाटक राज्याच्या सरकारला पण मी मनापासून धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की ज्यावेळी काल रात्री मी 2 वाजता बेळगावमध्ये आलो तेव्हापासून जे काही माझं संरक्षण आहे ते त्यांनी मला दिलेलं आहे. त्याच्यामुळं सरकारवर टीका करण्यासाठी मी काही इथं अजिबात आलेलो नाही. पण माझी कर्नाटक सरकारला विनंती एवढीच आहे की जे सीमा भागातली लोकं आहेत मग कदाचित ते मराठी बोलत असतील. जसं आपण केरळच्या भागामध्ये जाऊन मल्याळम काही लोकांना सक्ती करू नये अशा पद्धतीची जी भूमिका करतो ते मराठी भाषिकांना मराठी बोलायला दिलं गेलं पाहिजे. त्याच्यावर कोणीच जबरदस्ती करू नये. आमच्या लोकांनी सुद्धा सरकारला त्रास होईल अशा पद्धतीची जबरदस्ती करू नये आणि सरकारनं आमच्या लोकांना त्रास होईल अशा पद्धतीची जबरदस्ती करू नये. शेवटी याच्यामध्ये समन्वय साधला गेला पाहिजे. आणि मला जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला तर मी नक्की मराठी जे भाषिक आमचे आहेत सीमा भागातली जी लोक आहेत त्यांच्यासाठी मी सन्मानपूर्वक आदरपूर्वक राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेईन. अन्याय करते असं वाटतंय तुम्हाला? मराठी मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत स्पष्ट भूमिका न घेतल्याने MES कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना, मन भाए आराधना. आराधना, मारुती गली, बेलगाम. मन भाए आराधना.